आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आनंदी, भावनाई, मी तुला खूप मिस करते। तू कधी येणार इथे? मी तुम्हाला खूप मिस करते आनंदी। लवकरच तुम्हाला भेटायला येणार आहे मी। पण आज काय माहितीये तुम्हाला? काय ग? कोणाचा बर्थडे आहे का? नाही हो, आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे आणि मला तुमच्याकडनं ऑल द बेस्ट हवंय, म्हणजे माझा दिवस मस्त जाईल। ऑल द बेस्ट भावनाई। थँक्यू। बरं, आता तुमची शाळा सुरू झाली आहे, होमवर्क करताय ना नीट? हो ग भावनाई। आणि आजी आजोबांना त्रास देत नाही आहात ना? शाळेतही एकदम हो भावनाई, मी शाळेत गुड गर्ल सारखी वागते, आजोबांना त्रास पण देत नाही आणि रोज दूध पण पिते। व्हेरी गुड। बरं चला, तुम्ही आता आवरा पटकन, शाळेला जायला उशीर होईल नाही तर। बाय भावनाई। बाय। देव पावला देव तुम्ही असे का आलात बाहेर? अच्छा, तसं म्हणताय तुम्ही, म्हणून किंचाळत आहे। अहो, मी आंघोळीला गेलो, आंघोळीनंतर मोड जायचं। सिद्धिराज, अहो तुम्ही बाथरूम मध्ये होतात तर मला आधी सांगायचं ना, मी खोलीत आलेच नसते, खोलीच्या बाहेर थांबले असते ना मी। अहो, तर मला काय माहिती तुम्ही खोलीत आलात म्हणून। ओ, माझीच खोली आहे ना ही। सॉरी 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 सॉरी, तुमचीच खोली आहे, बरोबर आहे। ऐकाय ना, मी काय म्हणतो, मी पटकन कपडे घालू का? म्हणजे सगळं प्रॉब्लेम असेल। नाही थांबा थांबा, मला आधी बाहेर जाऊ दे। ठीक आहे ठीक आहे, जशी तुमची इच्छा। सिद्धिराज, तुम्ही तिथेच थांबा, मला आधी जाऊ दे बाहेर खोलीच्या। माझे डोळे बंद आहेत। बदली सर प्लीज, काहीही न लपवता मला सगळं काही खरं सांगा। अरे साहेब, नमस्कार नमस्कार, या बसा ना। मग झाला का जयंत तुमच्या आश्रमात ऍडजस्ट? काही मुलं लगेच ॲडजस्ट होतात, काही ना दिवस लागायचे, काही ना काही महिने लागायचे, पण जयंतची गोष्ट वेगळी होती। त्याच्यासोबत जे काय झालं ते कुठल्याच मुलाच्या सोबत होऊ नये असं मला वाटतं। म्हणजे असं नक्की काय झालं होतं जयंत सोबत? सॉरी सॉरी काय पडलंच ना शेवटी। चेहऱ्यावरनं एवढी साधी आणि सरळ दिसतेस, पण तोंड वर करून किती बोलतेस ग? आई म्हणतात ते बरोबरच आहे। ही मुलगी सिद्धूला मुठीत ठेवते, तिच्या तालावर नाचवते। तुझ्याकडे बघून कोणीतरी असं म्हणेल का ग, ही नवऱ्याला आपल्या ताब्यात ठेवते?
आता सिद्धूने तुला फक्त इथून बाहेर जायला सांगितलं तर केवढा मोठा कांगावा केलास हा? सिद्धू मिनिटाला तुझा शब्द कधी पडून देत नाही. कुठे बिघडतं ग त्याचं ऐकलंस तर? आमचं जाऊ दे, निदान स्वतःच्या नवऱ्याचा तरी मान ठेव. गाडे पाटलांची सून व्हायचंय ना तुला? मग गाडे पाटलांच्या घरात नवऱ्याचा शब्द म्हणजे आकाशवाणी असते, तोच अंतिम शब्द असतो. लग्नानंतर या घरात पुरुषांनी फक्त हुकूम सोडायचा असतो. पण इथे तर चित्र उलटच आहे. सिद्धू तुझ्यासाठीच तडजोड करतोय. जरा ह्याची तरी साथ ठेव. माझ्या ज्या अपेक्षा होत्या ना त्यापैकी एकही गोष्ट तुझ्याकडे नाहीये. मला असं वाटलं होतं की सिद्धूची बायको त्याच्यापेक्षा वयाने लहान असावी, पण तू तर त्याच्याही पेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. मुलीची उत्तम पत्रिका हवी होती मला, पण तुझ्या पत्रिकेत तर दोषच दोष आहेत. खरंच फक्त सिद्धूच नाही, या घरातला प्रत्येक माणूस तुझ्यासाठी ऍडजस्ट करतोय. तू या घरची सून नाही आहेस, एक तडजोड आहे, तडजोड. अगं वीणा, दारावर बघ कोण आलंय. कोण आलंय या वेळेला काय माहिती. अरे जयंत, ये ये बस. कसा आहेस? मी ठीक. बस मी पाणी घेऊन येते. नाही नको वहिनी, बाबा आहेत ना. हो आहे, मी बोलवते त्यांना. काय जयंत, आज सकाळी सकाळी इकडे सासवडला बिझनेस मीटिंग वगैरे? हो, मीटिंग तर सासवड मध्येच आहे. इनफॅक्ट इथे घरीच आहे, ती पण मिस्टर श्रीनिवास दळवीन सोबत. अच्छा अच्छा, श्रीनिवास दळवीन बरोबर. बाबांबरोबर? अरे जयन, तू कधी आलास रे? कसा आहेस तू? मी मस्त. बोल. अर्धवेळ तुमचा बिझनेस बद्दल इतकी दूरदृष्टी आहे हे मला खरंच माहित नव्हतं. सो लेट मी टेल यू बाबा, आत्ताच्या तुमच्या ह्या बिझनेस मॉडेलनुसार जर का आपण 1000 रिक्षा विकत घेतल्या तर त्या आपण सासवड पासून पुण्यापर्यंत रेंटने देऊ. रिक्षाचं दिवसाचं भाडं 300 रुपये. या कॅल्क्युलेशनने आपण जेवढे पैसे बिझनेसमध्ये टाकणार आहोत ना त्याला ब्रेक इव्हनला यायला 2 महिने लागतील, फार फार तर 4 महिने. त्यात CNG आणि रिक्षाचा दररोजचा मेंटेनन्स क्लायंटने स्वतः बघायचा. आपल्याकडे दिवसाचे 30,000 रुपये यायला हवे, एवढं म्हणजे महिन्याचे 9 लाख रुपये झाले. आता तरी मला हा बिझनेस फेल होण्याचे चान्सेस 0च वाटत आहेत. आणि एका पॉइंट नंतर तर प्रॉफिटच प्रॉफिट आहे. हो, हळूहळू जरा ठसका लागेल, हळू जरा. हो. जयंत, मला सांग, या बिझनेस मध्ये तुझी किती % इन्व्हेस्टमेंट असणार? बाबा 20% देणार आहे, उरलेली सगळी माझीच आहे. बरं, मग मला पण या बिझनेसचा पार्ट व्हायचा. लक्ष्मी निवास